अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगडावर मी उभा आहे आणि आज या ठिकाणी ओबीसी समाजाचं जे नेतृत्व करत आहेत, जो ओबीसी समाजाचा वाघ असं म्हटलं जातंय, ते आज प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर आज या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आले होते। गेल्या वेळी पोहरादेवी ते चोंडी असा त्यांचा पदयात्रा होती। मात्र या पदयात्रेदरम्यान काही अनोळखी तरुणांनी त्यांच्या पदयात्रेवरील जो गाड्याचा ताफा होता तो मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या गावात त्या ताफ्यावरती दगडफेक झाली आणि अचानकच रात्री हिंसा उठल्याने त्यांनी तो कार्यक्रम अर्धवट ठेवून संत भगवान बाबा यांचे सुमारे पहाटे 4 वाजता दर्शन घेतले आणि ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले। मात्र त्यांना एक खदखद होती की ओबीसी समाजाचं आपण नेतृत्व करत असून संत भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक झालो नाही याची कुठेतरी त्यांच्या मनात शल राहिली होती आणि त्यांनी पुन्हा जो राहिलेला हा भाग आहे, चकलांबा असेल, घाटखेळ पारगाव असेल, कुंडल पारगाव असेल, तरवंडी असेल, मालेवाडी असेल, या ओबीसी समाजासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आज नतमस्तक होण्यासाठी आले असता आपण पाहिलेलं आहे। कॅमेरामन नितीन अंदुरेसह मी महाराष्ट्र प्रतिनिधी तथा उपसंपादक इंडियन न्यूज 24 साठी विजय शिवगजे। बघा, सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे समीकरण आहे, यांचा राजकीय अजेंडा आहे। याच्यापेक्षा जरांगे पाटलांना आम्ही जास्त प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर यांनी आज जो मागील वेळी त्यांचा सवाद्य मिरवणुकीचा दौरा रद्द झाला होता आणि भगवानगडावर घाईघाईत भेट दिली होती, तर आज या ठिकाणी भगवानगडावर हजारोच्या संख्येने प्रचंड कार्यकर्ते घेऊन आज या ठिकाणी संत भगवान बाबा आणि नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले आहेत आणि आता ओबीसी संदर्भात जो काही एल्गार ठरवायचा आहे तो आज या परिसरातून जाताना त्यांनी याबाबत त्यांच्या साशंकता मत व्यक्त केलेलं आहे। ओके, चालू आहे मनोज जरांगे ट्रोल करत आहे, तुमची काय प्रतिक्रिया? काय कसली योजना? मुख्यमंत्री लाडकी योजना चालू। अरे लाडकी बहीण, लाडकी भाऊ, मी कालच बोललोय, लाडका आंदोलक म्हणून एक घोषणा जाहीर करा मुख्यमंत्री महोदय। काय चाललंय? वोटसोट उपोषणाला कुठली मागणी करताय, त्याच्यावर काय करता येतं कायदेशीर? मनोज जरांगेने आता आंदोलनाचं जे हत्यार उपसलेलं आहे यावर येणाऱ्या निवडणुकात काही फरक पडेल का? हे बघा, निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्याय हक्काची लढाई लढली जात नाही, त्याचा निवडणुकीवरती परिणाम निश्चित होतो। परंतु मागासवर्गीयांचं आरक्षणाकडे राजकीय भावनेनं कुणी पाहू नये, कारण घटनाकारांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाड्यामधल्या शेवटच्या घटकाला मान सन्मानाची, इज्जतीची, इब्रतीची भावना म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी या देशामध्ये दिलेली आहे। त्यामुळं आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी बेकायदेशीर, घटनाविरोधी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। कारण गावगाड्यामधल्या दीनदलिताला, बलुत्याला, अलुत्याला सुद्धा या देशाचा नागरिक म्हणून सन्मानानं, इज्जतीनं जगता यावं, इथल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये, इथल्या सिव्हिलायझेशन म्हणजे नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आम्हीही या देशामध्ये सन्मानानं, इज्जतीनं जगू शकतो, ही भावना निर्माण होण्यासाठी ही रिझर्वेशन पॉलिसी दिलेली आहे। आमच्या जरांगे पाटलांच्या गरीब माणसांसाठी सोशल वेलफेअर आहे ना, बरोबर हां। आणि मग एवढ्या हजारो कोटीचा कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, राजकारणामधलं तुमचं प्रतिनिधित्व तुमच्या लोकसंख्येच्या 5 पट आहे, लॉ बनवणारे आणि लॉ इम्प्लिमेंट करणारे तुम्ही आहात। त्यामुळे तुम्हीच मागास म्हणायला लागलात तर तुमचा डाव वेगळा आहे। तुम्हाला आरक्षणाची गरजवंताची लढाई लढायची नाही, तुम्हाला आरक्षण उद्ध्वस्त करायचं आहे, ओबीसीचं 18 पगड जातीचं नेतृत्व संपवायचं आहे। पंचायत राजमधलं संपवलं की कशाला आमदारकीची खासदारकीची बात करतोय? त्यामुळं आमच्या गावगाड्यामधल्या तरुणांच्या ह्या ज्या इच्छा आकांक्षा, ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय, आमची पोरं बाळ कुठंतरी कपडे चांगले घालायला लागले, घर चांगलं बांधायला लागले म्हणजे तुम्ही आम्हाला इज्जत दिली काय? कारण कायद्याच्या सभागृहामधलं आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे? ज्या तिजोरीमध्ये आम्ही 50-60% लोक, आमची दलित जनता, आमची आदिवासी जनता, दुर्दैवानं सांगावं असं वाटतं मला इथं की आमच्या SC STचं जे बजेट आहे ते बजेट सुद्धा इतर खात्यांना वळवलं, कायद्यानं कंपल्शन असून हे असं असू शकतं? या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे निवडून गेलेले जी काही लोक आहेत, ही लोक आमची नाही आहेत, ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारी नाही आहेत,
इथल्या दलितांचा, इथल्या ओबीसींचा, इथल्या आदिवासींचा यांना काहीही देणं घेणं नाही. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे एवढं एकच समीकरण या लोकांचं. याचबरोबर मागील वेळी जी संवाद्य आपले पदयात्रा होती, या यात्रेदरम्यान मातुरी या ठिकाणी आपला जो ओबीसी समाजाचे वाहनं होते तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी वाजत गाजत चाललेले होते, तर त्यावेळी दगडफेक करण्यात आली. यामागे राजकीय कुणाचा हात असेल असं तुम्हाला वाटतं? संस्कृती बघा ना, हे म्हणतात की यांना दंगली घडवायचे. दंगली घडवण्याचा इतिहास कुणाचा आहे? दलितांबरोबर मराठवाडा नामांतराच्या वेळी आमच्या दीनदलितांची घरं जाळणारे कोण होते? अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून 56 मोर्चामध्ये मागणी करणारे कोण होते? आमचे ओबीसी होते. आमच्या ओबीसी मधल्या एखाद्या जातीनं, आमच्या ओबीसी मधल्या 18 पगड जातीमधल्या एखाद्या नेत्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा अशी कधी मागणी केली? कारण आम्ही संविधानाची इज्जत करतो. कारण 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये या आमच्या दलित बांधवांचं कवच आहे अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे. अरे हजारो वर्षाचा स्पॅन कुणीकडे आणि 50-60 वर्षाचा स्पॅन कुणीकडे? हा, हजारो वर्ष तुम्ही इथल्या व्यवस्थेची मक्तेदारी तुमच्या हातामध्ये ठेवली. वतनदार, पाटील, देशमुख, गावगाड्याची उपजाऊ जमीन तुमच्या मालकीची. गावगाड्यामधला आमदार, खासदार, कारखानदार, तरकदार, वतनदार तुम्ही. अरे आमची अजून 10% माणसं आमची पुढे येत आहेत. अजून 90% माणसं आमची ऊसतोडीला राहत आहेत. अजून 90% माणसं आमची स्लम्स मध्ये राहत आहेत. 90% माणसं आमचे ड्रायव्हरकीचं काम करतायत, वाहनांचं काम करतायत, काबाड कष्टाचं काम करतायत. आमच्या लेकीबाळी आजही हायर एज्युकेशन घेऊ शकत नाहीत. आणि तुम्ही म्हणता आमचं खाल्लं. काय खाल्लं तुमचं? यावं चर्चेला वारंवार सांगतोय मीडियाच्या द्वारे. यावं कुणाच्या दम हिंमत असेल ना, हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची भाषा इथल्या राज्यकर्त्यांनी बोलली पाहिजे. नाहीतर या नालायक लोकांना बाजूला सारून आम्ही लायक माणसं पुढे घेऊन जाणार आहोत.